हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर बघा, आज आपण पाहणार आहोत मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक, दॅट इज अ नॅशनल हेल्थ प्रोग्राम्स. तर बघा, नॅशनल हेल्थ प्रोग्राम वरती जे बघा DHS असेल, DMER असेल किंवा आता अपकमिंग CHO एक्झाम असेल, तर या एक्झाम्स मध्ये प्रिव्हियसली जे क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत ते क्वेश्चन्स आणि त्यांचा आन्सर आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण बघा ह्या जे क्वेश्चन्स घेणार आहे आज मी आजच्या या व्हिडिओमध्ये, तर ह्याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. कारण बघा, प्रिव्हियस इयर जे क्वेश्चन्स पेपरचा स्टडी केल्याच्या नंतर मला जे क्वेश्चन्स या नॅशनल हेल्थ प्रोग्राम्स या टॉपिकवरती जेवढे काही क्वेश्चन्स भेटलेले आहेत त्या मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स वरती मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. ज्या कोणत्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतील ना, त्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये जास्तीत जास्त फोकस हा कम्युनिटी हेल्थ नर्सिंग, त्यानंतर गायनेक अँड ऑब्स्टेट्रिक या सब्जेक्ट वरती आणि मेडिकल सर्जिकल या सब्जेक्ट वरती जास्तीत जास्त क्वेश्चन्स विचारलेले असतात. आणि बघा, जे कम्युनिटी हेल्थ नर्सिंग आहे, या कम्युनिटी हेल्थ नर्सिंग मध्ये जे नॅशनल हेल्थ प्रोग्राम्स आहेत, या नॅशनल हेल्थ प्रोग्राम्स वरती जास्तीत जास्त क्वेश्चन्स येतात. त्यामुळे बघा, आजचा हा व्हिडिओ मी स्पेशली नॅशनल हेल्थ प्रोग्राम वरती जे क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत त्या क्वेश्चन्स वरती बनवलेला आहे. तर बघा, आपण पाहूया क्वेश्चन फर्स्ट. तर क्वेश्चन फर्स्ट आहे की नॅशनल ट्युबरक्युलोसिस इलिमिनेशन प्रोग्रामचं जुने नाव काय आहे? तर बघा, ऑप्शन फर्स्ट आहे NHM, ऑप्शन बी आहे RNTCP, ऑप्शन सी आहे NVBDCP, त्यानंतर ऑप्शन डी आहे NPCDCS. तर बघा, हे चार ऑप्शन्स आहेत. तर बघा, याचं करेक्ट आन्सर आहे RNTCP, म्हणजेच रिवाइज नॅशनल ट्युबरक्युलोसिस प्रोग्राम. तर बघा, रिवाइज नॅशनल ट्युबरक्युलोसिस प्रोग्राम हा रिप्लेस झालेला आहे आता न्यूली नॅशनल ट्युबरक्युलोसिस इलिमिनेशन प्रोग्रामने. तर बघा, तर आपण बघूया क्वेश्चन नंबर सेकंड. तर क्वेश्चन नंबर सेकंड आहे डॉट स्ट्रॅटेजी कशासाठी वापरली जाते? तर बघा, ऑप्शन ए आहे मलेरिया, ऑप्शन बी आहे TB, ऑप्शन सी आहे HIV आणि ऑप्शन डी आहे डायबिटीज. तर बघा, जी डॉट स्ट्रॅटेजी आहे, ही डॉट स्ट्रॅटेजी कशासाठी यूज केली जाते? तर TB साठी यूज केली जाते. याचं करेक्ट आन्सर आहे बी, दॅट इज अ TB. तर बघा, डॉट स्ट्रॅटेजी ही ट्युबरक्युलोसिस साठी वापरली जाते. आपण 3 नंबरचा क्वेश्चन पाहूया. मलेरिया ट्रान्समिशन कशामुळे होते? तर बघा, ऑप्शन ए आहे फिमेल एनाफिलस मॉस्किटो, ऑप्शन बी आहे मेल मॉस्किटो, ऑप्शन सी आहे हाऊस फ्लाय, ऑप्शन डी आहे ऑटर. तर बघा, याचा आन्सर बघा, याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, दॅट इज अ फिमेल एनाफिलस मॉस्किटो. फिमेल एनाफिलस मॉस्किटोच्या बाईटमुळे मलेरियाचं ट्रान्समिशन होतं. त्यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर 4. तर क्वेश्चन नंबर 4 आहे NVBDCP चा फुल फॉर्म काय आहे? तर बघा, ऑप्शन ए आहे नॅशनल व्हायरल डिसीज कंट्रोल प्रोग्राम, ऑप्शन बी आहे नॅशनल व्हेक्टर बॉर्न डिसीज कंट्रोल प्रोग्राम, ऑप्शन सी आहे नॅशनल व्हॅक्सिन डेव्हलपमेंट कंट्रोल प्रोग्राम आणि ऑप्शन डी आहे नन ऑफ दिस. तर बघा, याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, दॅट इज अ नॅशनल व्हेक्टर बॉर्न डिसीज कंट्रोल प्रोग्राम. यानंतर आपण क्वेश्चन नंबर बघूया 5. तर क्वेश्चन नंबर 5 आहे वॅक्सिन स्टोरेज टेम्परेचर किती असते? तर ऑप्शन ए आहे 0 to 2 डिग्री सेल्सिअस, ऑप्शन बी आहे 2 to 8 डिग्री सेल्सिअस, ऑप्शन नंबर सी आहे 10 to 15 डिग्री सेल्सिअस आणि ऑप्शन नंबर डी आहे 2 डिग्री सेल्सिअस. तर बघा, याचा करेक्ट आन्सर आहे 2 to 8 डिग्री सेल्सिअस. कारण बघा, जे वॅक्सिन्स आहेत, हे वॅक्सिन्स हे 2 ते 8 डिग्री सेल्सिअस या टेम्परेचरला स्टोअर केले जातात. क्वेश्चन नंबर 6. तर क्वेश्चन नंबर 6 आहे BCG व्हॅक्सिन हे कधी दिलं जातं? तर ऑप्शन नंबर ए आहे बर्थ, ऑप्शन नंबर बी आहे 6 वीक्स, ऑप्शन नंबर सी आहे 9 मंथ आणि ऑप्शन नंबर डी आहे 1 इयर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ॲट बर्थ. तर बघा, BCG व्हॅक्सिन हे ॲट बर्थला दिलं जातं
आणि जर ॲट बर्थला जर पॉसिबल नाही झालं तर ॲज पॉसिबल ॲज 1 इयर पर्यंत BCGचं वॅक्सिन हे दिलं जातं. त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 7 बघूया. HIV डायग्नोज करण्यासाठी कोणती टेस्ट वापरतात? तर बघा, ऑप्शन ए आहे विडाल टेस्ट, ऑप्शन बी आहे इलिझा टेस्ट, ऑप्शन सी आहे मॉन्टॉक्स टेस्ट आणि ऑप्शन डी आहे CBC. तर बघा, तुम्हाला सर्वांना माहितीच असेल HIV डायग्नोसिससाठी कोणती टेस्ट मोस्ट वाईडली यूज केली जाते. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, दॅट इज अ इलिझा. तर इलिझा म्हणजे काय? इलिझाचा फुल फॉर्म आहे की एन्झाईम लिंक इम्युनोसॉर्बंट एसे. तर या टेस्ट थ्रू HIV डायग्नोज केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर 9. तर क्वेश्चन नंबर 9 हा आहे की ANC व्हिजिट जे आहे त्या ANC व्हिजिट मिनिमम किती असतात? तर ऑप्शन नंबर ए आहे 2, ऑप्शन नंबर बी आहे 3, ऑप्शन नंबर सी आहे 4 आणि ऑप्शन नंबर डी आहे 5. तर बघा, याचं करेक्ट आन्सर आहे 4. मिनिमम ANC म्हणजे अँटीनेटल पिरियडमध्ये कमीत कमी 4 ANC व्हिजिट व्हायलाच हव्यात. त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 10 बघूया. JSY म्हणजेच जननी सुरक्षा योजना ही स्कीम कशासाठी आहे? तर सगळ्यात पहिलं ए ऑप्शन आहे चाइल्ड एज्युकेशन, याचं बी ऑप्शन आहे सेफ डिलिव्हरी, सी ऑप्शन आहे वॅक्सिनेशन आणि डी ऑप्शन आहे न्यूट्रिशन. तर बघा, याचं करेक्ट आन्सर आहे सेफ डिलिव्हरी, कारण जननी सुरक्षा योजना ही स्कीम फक्त सेफ डिलिव्हरी यासाठी आहे. त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 11 बघूया की NMHP म्हणजेच नॅशनल मेंटल हेल्थ प्रोग्रामचं मेन उद्देश काय आहे? तर त्याचं ऑप्शन ए आहे TB कंट्रोल, ऑप्शन बी आहे मेंटल इलनेस अँड ट्रीटमेंट, ऑप्शन सी आहे वॅक्सिनेशन आणि ऑप्शन डी आहे न्यूट्रिशन. तर बघा, याचं करेक्ट आन्सर आहे बी, दॅट इज अ मेंटल इलनेस अँड ट्रीटमेंट, कारण नॅशनल मेंटल हेल्थ प्रोग्राम हा मेंटल इलनेस आणि मेंटल ट्रीटमेंट देण्यासाठी आहे. क्वेश्चन नंबर 12. तर क्वेश्चन नंबर 12 हा आहे की स्वच्छ भारत मिशन हे कधी सुरू झालं? तर बघा, ऑप्शन ए आहे 2012, ऑप्शन बी आहे 2014, ऑप्शन सी आहे 2016 आणि ऑप्शन डी आहे 2018. तर बघा, याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी 2014. तर बघा, 2014 पासून स्वच्छ भारत मिशन ही मिशन सुरू झालेलं आहे. तर बघा, हे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू खूप महत्त्वाचं आहे. कम्युनिटी हेल्थ नर्सिंगमध्ये स्वच्छ भारत ज्या काही मिशन्स वगैरे आहेत लेटेस्ट सुरू झालेल्या, यावरती क्वेश्चन्स 100% विचारला जातो. त्यामुळं नोट इट. बघा, स्वच्छ भारत मिशन हे जी मिशन आहे हे 2014 मध्ये सुरू झालेलं आहे. आपण क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर 13. तर बघा, TB कन्फर्म करण्यासाठी कोणती टेस्ट यूज केली जाते? तर बघा, ऑप्शन नंबर ए आहे एक्सरे, ऑप्शन बी आहे CB नॅट, ऑप्शन सी आहे ब्लड टेस्ट आणि ऑप्शन डी आहे युरिन टेस्ट. तर बघा, याचा आन्सर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगायचा आहे. तुम्हाला हा व्हिडिओ जर हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला अजून असेच एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन्सचे व्हिडिओ हवे असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.